हे बघ, तू पत्राची काळजी करू नकोस. मायाला दिलं तेव्हाही कोणी पाहिलं नाही, परत आले तेव्हाही कोणी पाहिलं नाही. हे बघ हेमा, तू जातेस ना, मी इथे बसते. उशीर करू नकोस हां, रात्र झालेली आहे. ही शाल घे, चांगली गुंडाळून घे हां. रात्रीचे पांढरे कपडे खूप उठून दिसतात. होय बिचारी. नाही, घाबरू नका. मला मला ओळखलं नाही तुम्ही? त्या दिवशी मी तुम्हाला टॅक्सीत बसवून दिलं होतं, ओळखलं? तुम्ही फार चांगले ग्रस्त आहात. पण तुम्ही इथे काय करताय? मी इंदुलकरांच्या बंगल्यात राहतो. त्या दिवशी तुम्ही व्यवस्थित पोचलात ना, मी तुम्हाला टॅक्सीत बसवून दिल्यानंतर? कारण तुम्ही गेल्यानंतर एका गाडीतून 2 माणसं आली आणि ती तुमची चौकशी करत होती. त्यांनी पोलिसांना सांगितलं सुद्धा तुम्ही वेड्यांच्या इस्पितळातून पळालात म्हणून. तुम्ही मला तिथे नाही ना पाठवणार? नाही, घाबरू नका. मी नाही तुम्हाला तिकडे परत पाठवणार. उलट मला बरं वाटलं तुम्ही वेड्यांच्या इस्पितळातून पळालात म्हणून.
आई वडील कुठं असतात? हं? वडील हं? त्यांना तर मी कधी पाहिलंही नाही हो. आणि आई? तिच्याबद्दल विचारू नका. माझं आणि तिचं अजिबात पटत नाही. माझी मैत्रीण विचाराल तर ती फार चांगली आहे. ती ना अगदी तुमच्यासारखी आहे. मी आता तिच्या ओळखीच्यांकडेच उतरले. ते मला फार चिडवतात. मी असं हे पांढरं घालते ना म्हणून. शांताबाई होत्या त्या नेहमी पांढरं नेसायच्या. त्यांच्या शुभाला आणि मला असे पांढरे कपडे घालायच्या. त्या म्हणायच्या की पांढरं घातलं ना की मन अगदी पवित्र होतं. अहो शुभा कशी आहे? त्यांची तब्येत आज जरा बरी नव्हती. आणि याला कारण तुमचं पत्र त्यांना मिळालंय. पत्र? मी 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 नाही लिहिलं कोणाला पत्र. मी तुम्हाला कसं ठाऊक? कोणी कोणी दिलं तुम्हाला ते पत्र? मला वाटतं तुम्ही स्वतः एकदा शुभाला भेटावं. शुभा? शुभा शांताबाईंची मुलगी शुभा. तुम्ही पत्रात कोणाचं नाव नाही लिहिलं, पण शुभाला पक्क ठाऊक आहे तुम्ही कोणाबद्दल लिहिलंय ते. तुम्ही प्रतापरावांच्या नाही 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 नाही. काय झालं? हेमा 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 काय झालं तुला? हात लावू नका तिला. हेमा कोण आहात तुम्ही? हेमा मी घाबरले होते. यांनी काय नाही केलं. हेच ते ज्यांनी मला मदत केली होती. हो माफ करा. हां चल हेमा उशीर झालाय. चल. भेटली ती तुम्हाला? हो भेटली, पण मी काल रात्री परत आलो तेव्हा खूपच रात्र झाली होती. मग मी काय तुम्हाला उठवलं. मला वाटतं मीनाताई तुम्ही एकदा स्वतः हेमाला भेटावं. कारण काल मी ज्या चौकशा केल्या त्यामुळे ती खूप घाबरली होती. प्रतापरावांचं नाव घेतलं तेव्हा तर ती बेभान झाली. तुमचं ठाम मत आहे की प्रतापरावांनीच तिला वेड्याच्या इस्पितळात टाकलं असेल? हो, पण प्रतापरावांचा आणि हेमाचा संबंध काय हा प्रश्न उरतोच. तुम्ही खाजगी हॉस्पिटल म्हणालात ना? आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये ठेवायला कमी खर्च येत नाही. तुम्ही काही काळजी करू नका राज. मी तुमच्या बरोबर हेमाकडे येईन. प्रतापराव मंगळवारी येणार आहेत. त्या अगोदर माझ्या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्याशिवाय मी हे लग्न होऊ देणार नाही. नमस्कार गवळणबाई, तुमच्याकडे त्या पाहुण्या आल्या होत्या, त्यांना जरा बाहेर बोलवता. त्या निघून गेल्या. केव्हा? पहाटेसच. जाताना काही म्हणाले?
नाही बा. हां, एवढं बारीक बोलल्या की माझ्याबद्दल, माझ्या पोरीबद्दल काय चौकशी केली ना तर काय बी सांगू नका. एवढंच म्हणाले? हो. एकट्याच झोपायच्या का त्या? नाही तर आमची गंगी झोपायची त्यांच्या संग. गंगू? हा, तुमच्या बंगल्यावर ती दूध द्यायला येते ना ती. गंगू कुठे? गंगे, ए गंगे, या बंगल्यावरल्या मालकीनबाईला आल्यात बघ. मालकीनबाई? हा, त्यांच्याशी जरा बोलत बस. हा, आणि हे बघ, रातचे पाहुणे आले होते ना, ते तुझ्याशी काय काय बोलले, काय काय नाही तर समजा सांग. हा, मी येतेच. हा, जाऊ. बरं आहे मालकीनबाई, येते. काय बोलत होतात तुम्ही रात्री? त्यांनी मला विचारलं वाड्यावर रोज दूध घालायला जाते का. मी हो म्हणलं. तशी त्यांनी मला विचारलं वाड्यावर कोण कोण आहे. मी त्यांना सांगितलं वाड्यावर कोण कोण आहे ते. आता घरात चित्र शिकवायला मास्तर साहेब आलेत ना, ते मी सांगितलं. पाहुणे येणार ते पण सांगितलंस? हो, तर दूध एकदम चांगलं पाहिजे म्हणून बंगल्यावरनं सांगितलं. आता पाहुणं म्हणजे बघा, शुभाबाई साहेबांची त्यांच्याशी मोठं ठरलंय ना, ते पाहुणे आहे ना म्हणून पण सांगितलं. नाव पण सांगितलंस? हो, ते बी सांगितलं. प्रतापराव नव्ह का. ते ऐकून ती पोरगी एकदम फिट येऊन पडली बघा. कांदा फोडून नाकाला लावला तेव्हा शुद्धीवर आली. सकाळची दोघी बी काय बोलल्या नाही, चालल्या नाही, पिशव्या घेऊन गेल्या आपल्या. हां, जाताना आईला काहीतरी सांगत होत्या, पण तेव्हा मी धार काढत होती. तुम्हाला असं नाही वाटत हेमाच्या अशा विचित्र वागण्यामागे कुणाचा तरी हात असावा म्हणून? मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. प्रतापरावांचं नाव घेताच ती मुलगी बेशुद्ध पडली. तिच्या पत्रात प्रतापरावांचा अप्रत्यक्ष उल्लेख होता. त्यांनी तिला वेड्याच्या इस्पितळात टाकलं. तुम्ही उभे का, बसा ना. मला वाटतं प्रतापराव आल्याशिवाय या सगळ्या गोष्टींचा काही उलगडा होणार नाही. काका, काका, बरं झालं तुम्ही आलात. अगदी देवासारखे धावून आलात. वाटतं वेलकम. काय ग, सगळं ठीक तर आहे ना? काकांची बरीच आवश्यकता पडलेली दिसते. आणि हे कोण? या ना, ओळख करून देते. हे योगराज, हॅलो. उत्तम चित्रकार आणि आमचे गुरु. हे काका, बेलवलकर काका, बाबांचे मित्र आणि आमचे सल्लागार. ग्लॅड टू मीट यू. बरीच झाली तारीख. आता काही चहा पाणी वगैरे? आणि शुभा कुठे आहे? की प्रतापराव येणार आहे म्हणून गडबडीत दिसते वाटतं. तिला सांग आम्ही आलो म्हणून. काका, मला त्या संबंधीच तुमच्याशी काही बोलायचं होतं. आपण बोलत बसा. मी जरा जाऊन येतो, बागेत फेरफटका मारून येतो. आपण चित्रकार नाही का? इन्स्पिरेशन हवं असेल, या, फिरून या, लवकर या. हो, आम्हालाही चित्रकलेतलं कळतं थोडं बहुत. तुम्ही आल्यानंतर आपण बोलत बसूया. ओके. काका, गेले 2 दिवसापासून मी खूप काळजीत होते. काय करावं काही समजतच नाहीये. सावकाश, मला सगळं नीट सांग. असं आहे तर नीला, तू ते पत्र मला दे. त्याची एक कॉपी मी प्रतापरावांना पाठवतो. प्रतापराव इथे आल्यानंतर त्यांना कशा कशाला तोंड द्यायचं आहे हे त्यांना आधीच कळलेलं बरं. प्रतापराव दोषी असतील तर त्यांना पत्र मिळाल्यावरती ते मंगळवारी इथे येणारच नाहीत. जसं म्हणाल तुम्ही काका. मी तर इतकी गोंधळून गेले होते. तुम्ही आलात आणि खूप धीर वाटला मला.
कुठे गेला तुमचा गुरु? सगळ्या गोंधळाचं मूळ. मी जरा त्याला भेटून येतो. तुम्हाला शोधत होतो मी. तुमचं सगळं गुपित कळलं आम्हाला. नीलाताईने आत्ताच सगळं सांगितलं तुमच्यावर. कसलं गुपित? गुपित म्हणजे आपलं हेच ते निनावी पत्र, तुम्ही नीलाला केलेली मदत आणि प्रतापरावबद्दल उठलेलं काहू. मी उद्याच इथून जातो. असं होय. निश्चिंत मनाने जा. काही काळजी करू नका. सगळ्या गोष्टीचा विचार केल्याशिवाय मी एक पाऊल पुढे टाकणार नाही. आणि माझी काही मित्र आहेत त्यांना मी पत्र टाकतोच आहे. शिवाय प्रतापरावांचे स्नेही आहे, कारभारी माझे स्नेही आहे, त्यांनाही एक पत्र पाठवतो. आणि ते निनावी पत्र जे आहे त्याची एक प्रत प्रतापरावांना पाठवलीच पाहिजे. एक फार मोठा भार तुम्ही माझ्या खांद्यावर उचलला. हे घर माझं नाही पण खूप आपलंसं वाटतं. थँक्यू. मी जातोय. मला पत्रांनी सगळं कळवा. हे काय राज, तुम्हाला कळणार नाही तर कुणाला कळवणार? जे काय होईल ते कळवीनच. माझी कुठं काही मदत लागली तर मला जरूर कळवा. लगेच येईन. राज, माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही मला भावासारखे आहात. गॉड ब्लेस यू. मला निरोप देताना खूप जड जाते. हे तुम्हाला खूप आवडायचं ना?
मी आयुष्यभर जपून ठेवीन. मी निघतोय. मला वाटलं होतं तुम्हाला भेटल्याशिवाय जावं लागणार. नमस्ते. नमस्ते. हॅलो. हाऊ आर यू? वाट पाहावी लागली का? बसा ना. तुमचं पत्र मला मिळालं. खरं म्हणजे तोच गैरसमज दूर करण्याकरता मी इथं आलोय आज. आल्या आल्या त्या पत्राबद्दल बोलतोय कारण माझ्या मनावर एक विचित्र दडपण आलंय आणि बोलून टाकल्याशिवाय मला चैन पडणार नाही. मिस्टर बेलवलकर, हे पत्रलिखाण एका वेडसर मुलीचं काम आहे. या मुलीची आई आमच्याकडे घरकामाला होती. ही बिचारी मुलगी जन्मताच डोक्याने थोडीशी म्हणजे बरीच अधू. बिचारीची मेंदूची वाढच झाली नाही. मुलीची आई बरीच काळजीत होती. मी स्वतः त्या मुलीला समजवण्याचा म्हणजे शिकवण्याचा सुधारण्याचा बराच प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. त्या बिचाऱ्या मुलीचं वेळ आणखी वाढतच गेलं. आई तिची दिवसेंदिवस आणखीच काळजी करायला लागली. शेवटी मग त्या मुलीच्या आईच्या संमतीनेच मुलीला मी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आणि हे सगळं एवढं करता की त्या मुलीची आई ही अतिशय विश्वासू, प्रामाणिक आणि सज्जन बाई आहे. व्यक्तिशः मला अशी माणसं अतिशय आवडतात. आय रिस्पेक्ट दॅम. तर तिच्यासाठी मी ही जबाबदारी घेतली आणि या मुलीचा सगळा खर्च मी करत आलो. आणि नीला, हा खर्च लहानसा नसतो बरं का. तर हे सगळं एवढंच करता की ती बाई अतिशय प्रामाणिक आहे, अतिशय सज्जन आहे. 2-4 दिवसापूर्वी ती मुलगी त्या हॉस्पिटलमधून पळून गेली अचानक. आम्ही बरीच शोधाशोध केली पण काही उपयोग झाला नाही, सापडली नाही. तर अशी एक वेडसर मुलगी तुम्हाला एक पत्र लिहिते काय, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता काय? आम्ही विश्वास ठेवला नाही कसा? नाही मिस्टर बेलवलकर, तुम्ही जर विश्वास ठेवला नसतात तर तुम्ही त्या पत्राची प्रत मला पाठवली असती का? नाही, पत्र लिहिण्याचं कारण वेगळं आहे. मीरा, तुम्ही माझे काम करा. बोला. एक विनंती आहे, तुम्ही ती प्लीज मान्य करा. तुम्ही असं करा, तुम्ही त्या
मुलीच्या आईला एक पत्र लिहा आणि मी तुम्हाला आता जी काही माहिती सांगितली ती खरी आहे की खोटी आहे हे तिला विचारा. पण प्रतापराव, तुम्ही सांगितलेल्या गोष्टीवर आमचा विश्वास नाही असं का वाटतं तुम्हाला? नाही नाही, मी असं म्हणत नाही, असं नाही मी म्हणत. पण माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हे पत्र लिहाच आणि फक्त 2च प्रश्न विचारा. एक, की ती मुलगी खाजगी हॉस्पिटलमध्ये त्या आईच्या संमतीने आहे का नाही. आणि 2, मी खरोखरच त्या मुलीला मदत केली आहे का त्या मुलीने पत्र जे लिहिलंय त्याप्रमाणे मी आहे. हो, नाही. प्लीज, फॉर माय सेक, प्लीज. तुमचा गैरसमज होतोय प्रतापराव. पत्राची प्रत पाठवण्याचं कारण दुसरं आहे. ती मुलगी स्वतः इथे आली होती आणि इथे काही लोकांना भेटली. ती मुलगी इथे आली होती? आय मीन, तुम्हाला भेटली? नाही. नीलाला भेटली? नाही. मग आमच्याकडे एक ड्रॉइंग मास्टर होते, त्यांना ती भेटली होती. आय सी. म्हणजे घरातल्या कुणालाही नाही भेटली? नाही. अच्छा. हे ड्रॉइंग मास्तर आत्ता भेटू शकतील? त्यांना दुसरी नोकरी मिळाली, ते कालच इथून सोडून गेले. आय सी. हे पत्र, मला वाटतं हे पत्र पोस्ट करायची काही आवश्यकता नाही. नाही कशी नेलं? मला वाटतं मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, आय एम अ मॅन ऑफ प्रिन्सिपल. बेलवरकर साहेब, कुठलीही गोष्ट अनुकूल झाल्याशिवाय किंवा एकमेकांच्या बद्दल एकमेकांच्या मनात असलेले किंतु नाहीसे झाल्याशिवाय मला पुढे जायला नाही आवडणार. अरे तुम्ही बसा ना प्लीज. बसते. नीला, बेलवरकर साहेब, मी तुम्हाला आणखी एक गोष्ट स्पष्ट करतो. माझं आणि शुभाचं लग्न ठरलेल्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या वागण्यात, माझ्या बोलण्यात, माझ्या व्यवहारात कुठल्याही पद्धतीने माझ्याकडून जर शुभा दुखावली गेली असेल किंवा कळत नकळत तिचा अपमान झाला असेल, तिला काहीही माझ्या स्वभावात वावगं वाटलं असेल, तर अजूनही तिला हे लग्न बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापेक्षा मी दुसरं काय सांगू शकणार. हेमा जेव्हा इथे आली होती तेव्हा ती कुठे राहिली होती माहिती आहे? आमच्या गवळ्याकडे. आय सी. त्या बिचारीला मदत करणं आपलं सगळ्यांचंच कर्तव्य आहे. ठीक आहे, मला वेळ मिळाला की मी जाईन तिथे आणि चौकशी करेन. तुम्ही माझं एक काम कराल प्लीज? नीला, शुभाला माझा एक निरोप द्या. म्हणावं, जो काही निर्णय घ्यायचा असेल तो पूर्ण विचार करून घे. माझी कसलीही कोणावरही जबरदस्ती नाही. मी एक 4-5 दिवस इथे आहे. मी तिला भेटेन, पण जे काही ठरवायचे ते विचार करून ठरव. मला वाटतं यापुढे बेलवरकर साहेब आपण या विषयावर बोलायला नको. निदान मला तरी आवडणार नाही. मी माझ्या खोलीत जातो. मी चहाही माझ्या खोलीतच घेईन. आय होप यू वोंट माइंड. काय हरकत नाही. वुड यू एक्सक्यूज मी? बरं आहे सर. मग आता काय म्हणतं नीलाताई? मी कुणाला दोषीही ठरवत नाही आणि माझा कुणावर संशयही नाही. पण तरीही शुभाला या लग्नासाठी मी जबरदस्ती मुळीच करणार नाही. जबरदस्ती? काका, तुम्ही शुभाला ओळखताच. तिने कधी वचनभंग केलंय?
वडिलांना मृत्यूशय्येवर दिलेलं वचन ती कधी मोडेल? माणसाच्या चांगुलपणावर तिचा खूप विश्वास आहे. शुभांगीला जर लग्न मोडायचं असेल तर तिने शांतपणे, सर्व परीने, सर्व रीतीने नीट विचार करून मगच निर्णय घ्यायला पाहिजे. काका, जोपर्यंत तिच्या मनात शंका आहे आणि जोपर्यंत माझं समाधान होत नाही तोपर्यंत हे लग्न होणार नाही.